आज आपल्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महसूल सप्ताहाचा शुभारंभ त्या ठिकाणी होतोय आणि आज माझ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सप्ताहाचा जो शुभारंभ पार पडतोय, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित आमदार मनोज भाऊ कायंदे, आमदार सिद्धार्थजी खरात, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण काम करताय, ते आपले कॅप्टन सन्माननीय किरणजी पाटील साहेब, आपले नूतन एसपी निलेशजी तांबे, आपल्या जिल्हा किंवा आपल्या डीसीएफ, आपले ऍडिशनल कलेक्टर, सर्व सन्माननीय डेप्युटी कलेक्टर, सगळ्यांची नावं घेत नाही, या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे शासनाच्या विविध खात्यांचे सर्व विभाग प्रमुख, सर्व आपण म्हणजे पुरस्कारार्थी, त्याचबरोबर सर्व सन्माननीय कर्मचारी, अधिकारी वर्ग आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर पाटीलची आज 105वी जयंती, त्याचबरोबर क्रांतिसिंह नानासाहेब पाटलांची सुद्धा आज जयंती आणि अशा या जयंतीचं सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं औचित्य आहे. त्यामुळं त्या दोघांच्याही पवित्र स्मृतीस मी विनम्र अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करतो. खरं तर आजचा कार्यक्रम हा संपूर्ण राज्यामध्ये महसूल सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा शासनाच्या महसूल विभागानं आपल्याला हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली. शासनाचे आदेश, शासनाचे होणारे कार्यक्रम हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राबवले जातात. परंतु मला या ठिकाणी विशेष आनंद आणि अभिमान वाटतोय की माझ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, म्हणजे माझा बुलढाणा जिल्हा मला खरोखर कधी कधी थोडस वाईट सुद्धा वाटतं की दरडोई उत्पन्नामध्ये माझा बुलढाणा जिल्हा राज्यामध्ये खूप खालच्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यामधला 80% वर्ग हा शेतकरी वर्ग आहे. दुर्दैवानं या जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री त्या प्रमाणामध्ये आली नाही. ज्या पद्धतीनं उद्योग या जिल्ह्यामध्ये वाढणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं काही या जिल्ह्यामध्ये, म्हणजे भौगोलिक दृष्ट्या मुंबईपासून लांब, म्हणजे मी काही याचा दोष कोणा नेतृत्वाला देण्याची माझी भूमिका भावना नाही, परंतु आपण मुळामध्ये मुंबईपासून किंवा या महानगरांपासून, पुणे असेल याच्यापासून आपण लांब असल्यामुळे कदाचित या गोष्टीमध्ये आपण त्या ठिकाणी मागे पडलो असू. परंतु आता समृद्धीसारखा महामार्ग झालाय, निश्चितपणानं आता आपल्या विकासाची दारं ही त्या ठिकाणी खुली झालेली आहे आणि मुळामध्ये आपल्या जिल्ह्याला एक परंपरा आहे, ऐतिहासिक परंपरा आहे. त्याचबरोबर म्हणजे या जिल्ह्यामधल्या एकूणच या जिल्ह्याचा वारसा जर आपण पाहिला तर मातृतीर्थ जिल्हा म्हणून सुद्धा या आपल्या जिल्ह्याला संबोधलं जातं. राजमाता जिजाऊंचा जन्म झालेला जिल्हा, गजानन महाराजांचा सर्वात म्हणजे ज्यांचा वास्तव्य शेगाव सारख्या आपल्या जिल्ह्यामध्ये झालं, असा हा माझा बुलढाणा जिल्हा. लोणार सारखं म्हणजे वारसा
स्थळ असणारं, जागतिक वारसा स्थळ असणारा परिसर हा आपला, आणि एकूणच निसर्गानं आणि एकूणच या सगळ्या वारशानं या जिल्ह्याला निश्चितपणानं समृद्ध केलेलं आपण सगळेजण बघतोय. कारण मी अतिवृष्टी झाली, अधिवेशन होतं, मला येता येणं शक्य झालं नाही, परंतु मी ठरवलं होतं की आपण 15 ऑगस्ट पूर्वी एक दौरा करून मग मेकर असेल, लोणार असेल, सिंदखेड राजाचा काही परिसर असेल, या परिसरामध्ये भेट देऊन ज्या शेतकऱ्यांवर आपत्ती आली किमान त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांचं दुःख समजून घेऊन त्यांना आपल्या विभागाच्या माध्यमातून जे काही करता येणं शक्य आहे ही भूमिका घेऊन आज मी आवर्जून या आपल्या जिल्ह्यामध्ये आलो. आणि खरोखर आज मला या ठिकाणी उपस्थित राहत असताना आनंद होतोय, कारण या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मला मिळालं, परंतु माझ्यासोबत काम करत असणारे माझे जिल्हाधिकारी असतील, माझे एसपी असतील, इतर माझ्या विभागाचे सगळे प्रमुख मान्यवर अधिकारी असतील, यांचं आपापल्या विभागामध्ये त्या पद्धतीनं काम होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते काम आज मला माझ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. मुळामध्ये आपण सगळे 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय. आता नॅनो टेक्नॉलॉजी, कम्प्युटर, बायोटेक्नॉलॉजी हे आता मागे पडत चाललं. आता आपण एआयच्या जगामध्ये आपण प्रवेश करते झालो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आता नवीन जे तंत्र आले याच्याकडे आता आपण त्यामध्ये निश्चितपणानं आपण सहभाग घेतलेला आहे. आणि मला आनंद वाटतोय की माझ्या किरण पाटील साहेबांनी आपल्या सगळ्या म्हणजे नुसता महसूल विभाग नाही तर या जिल्ह्यामधल्या प्रत्येक विभागातल्या असणाऱ्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्याची खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीची वाटचाल ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. याचा आनंद निश्चितपणानं मला या ठिकाणी उपस्थित राहत असताना होतोय. या ठिकाणी त्यांनी एक विशेष आपल्या कामाचा आगळावेगळा ठसा उमटवला. काही माझ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या पातळीवर हा अतिशय उत्तम पद्धतीचा आपला ठसा उमटवला. त्यामुळं खऱ्या अर्थानं माझा बुलढाणा जिल्हा आज त्या ठिकाणी उत्तम पद्धतीनं काम करतोय. मी बघितलं या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा